श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधाकांडातील अध्याय 3 सुग्रीवाशी सख्य. ओम श्रीराम. श्रीरामाला हनुमंत वाली व सुग्रीवाची जन्मकथा सांगतात. त्यानंतर सुग्रीवाचे दुःखही सांगतात की वालीने सुग्रीवाच्या पत्नीचे हरण करून त्याला राज्यातून पळून जाण्यास भाग पाडले आहे व तो आता सुग्रीवाला मारण्याच्या प्रयत्नात आहे. तेव्हा श्रीराम हनुमंतास सांगतात की मी इथे सुग्रीवाला दुःखमुक्त करण्याकरताच आलो आहे. त्यानंतर हनुमंत श्रीराम व सुग्रीवाची भेट घडवून आणतात. मग श्रीराम सुग्रीवास आलिंगन देतात. तेव्हा सुग्रीव म्हणतो की मी तुमचा किंकर दास झालो आहे. आता मी तुमचाच झालो आहे. माझा स्वीकार करा. आणि मग तिथे श्रीराम व सुग्रीव यांची मैत्री होते. श्रीराम मग सीतामाता विषयीचे निवेदन करतात. तेव्हा सुग्रीव म्हणतो की रावणाने सीतामातांना पळवून नेताना मी पाहिले आहे. तेव्हा आता मी सीतामातांना शोधून आणीन अशी मी प्रतिज्ञा करतो. तेव्हा श्रीराम म्हणतात की मी अगोदर वालीचा वध करून तुझी पत्नी तुला प्राप्त करून देईन व मग सीता शोध घेईन. आता आपण हे साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाची अध्यात्मकथा ऐकल्यानंतर त्याचे सद्गुरू त्याला म्हणतात की बाबा रे, तुला या भवदुःखातून मुक्त करण्याकरिताच मी तुझ्या जीवनात आलो आहे. तेव्हा तू घाबरू नकोस व दुःखही करू नकोस. आता फक्त मी जी साधना तुला देईन व मी जे जे तुला सांगेन ते तू फक्त प्रामाणिकपणे करत जा, म्हणजे मग तू दुःखमुक्त होशील. तेव्हा साधक हे सर्व मान्य करतो व त्याला खूप आनंद होतो व तो म्हणतो की हे प्रिय गुरुदेवा, मी तुम्हाला आता अनन्य भावे शरण आलो आहे. मी तुमचा दास, सेवक व भक्त झालो आहे. आता माझा सांभाळ करा. तेव्हा मग ते दयाघन सद्गुरू आपल्या लाडक्या शिष्याला आपल्या कुशीत घेतात. त्याला आलिंगन देतात. त्याला आश्वासन देतात की जी परमशांती अशुद्ध अहंकारामुळे ढळली आहे व स्थूल देहावर आली आहे तिला तुझ्या ठिकाणी पुन्हा स्थापित करीन. परंतु तत्पूर्वी अगोदर तुझी पूर्ण शुद्धी करून तुला शक्तियुक्त करून व तुला मृत्यूच्या म्हणजेच वालीच्या भयापासून मुक्त करीन असे आश्वासन करून ते कृपाळू सद्गुरू आपल्या गुरुपुत्राला आपल्या हृदयात घेतात व हेच ते देवभक्ताचे, गुरु शिष्याचे, शिवशक्तीचे ऐक्य आहे. व या ऐक्यातूनच मग साधकाच्या ठिकाणी अद्वैत अवस्था प्राप्त होऊन सायुज्य मुक्तीचा आनंदोत्सव साजरा होत असतो. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये हनुमंत, वाली आणि सुग्रीवाची संपूर्ण कथा श्रीरामांना सांगतायत आणि सुग्रीवाचं दुःखही सांगतात की वालीने
सुग्रीवाची पत्नी तारा हिला पळवून निघून सुग्रीवाला राज्यातून पळून जाण्यास भाग पाडले आहे. तेव्हा श्रीराम हनुमंतांना म्हणतात की मी सुग्रीवाला दुःखमुक्त करण्यासाठीच इथे आलेलो आहे. त्यानंतर सुग्रीव श्रीरामांना शरण जातात. श्रीराम आलिंगन देतात आणि इथे श्रीरामांची आणि सुग्रीवाची मैत्री होते. हीच कथा साधकाच्या दृष्टीने कशी, साधक आपली अध्यात्मकथा सद्गुरूंच्या समोर मांडतो तेव्हा सद्गुरूही शिष्याला अनुग्रहित करून घेतात व त्याला आश्वासन देतात की बाबा रे, तुला या भवदुःखातून, या भवसागराच्या पलीकडे, या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून म्हणजेच या भवदुःखातून मुक्त करण्याकरताच तर मी तुझ्या जीवनात आलेलो आहे. आणि सद्गुरू त्याला फक्त एवढंच सांगतायत की कथेमध्ये श्रीराम सुग्रीवाला हे सांगतात, पुढे आपल्याला पाहायला मिळेल की जे जे मी सांगेन ते ते तशा पद्धतीने कर. तसं साधकाच्या दृष्टीने साधकाचे सद्गुरू साधकाला सांगतात की मी तुला माझी गुरुप्रणीत साधना देईल, मात्र मी जसं जसं सांगेल तशी तशी प्रामाणिकपणे तू ती साधना करायची. त्याने मी तुझी शुद्धीकरण करून घेईल आणि तुला या भवदुःखातून मी मुक्त करेल. आणि इथे महत्त्वाची एक गोष्ट घडते पहा. शिष्य आणि सद्गुरू यांच्यामध्ये एक वेगळं नातंसुद्धा असतं. ते नातं असतं मैत्रीचं. इथे कथेमध्ये सुग्रीव श्रीरामांना शरण जातात. आपण शरण कोणाला जातो? ईश्वराला, सद्गुरूंना. म्हणजे सुग्रीवाचे सद्गुरू आता श्रीराम झालेत, परंतु त्याबरोबर त्यांची मैत्रीसुद्धा आहे. तसं साधकाच्या दृष्टीने साधकाचे सद्गुरू हे ईश्वर आहेत आणि सद्गुरू त्या साधकाचे सद्गुरू असून त्यांच्यामध्ये मैत्री पण असते. कारण मैत्रीच्या नात्यावरूनच तर ते त्या शिष्याचा प्रवास, आध्यात्मिक प्रवास पुढे करवून घेतात आणि त्याला सांगतात की तुझ्या ठिकाणची जी परमशांती ढळलेली आहे ती मी पुन्हा प्रस्थापित करेन आणि तुला ते पूर्ण पद मी मिळवून देईल. पण त्या अगोदर तुला मी जी साधना देईल ती प्रामाणिकपणे कर, मी जे सांगेल ते प्रामाणिकपणे कर, त्याने तुझी शुद्धी होईल आणि मग तुला ते प्राप्त होईल. इथे एक दुहेरी नाता या अध्यायामध्ये आलं आहे, गुरु शिष्य आणि मैत्रीसुद्धा. तर आपण एक त्या दृष्टीने एक छोटंसं उदाहरण पाहू. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे सांदीपनी ऋषींच्या आश्रमात असतात आणि त्यांची प्रगाढ अशी मैत्री असते. यांची सद्गुरू सांदीपनी ऋषी. परंतु अध्ययन संपल्यानंतर आपापल्या घरी गेल्यानंतर सुदामाला श्रीकृष्ण हे सद्गुरूप्रमाणेच, मित्र तर आहेच आणि सद्गुरूप्रमाणे पण असतात. सांदीपनी आश्रमावर असताना सुदामाकडनं काय झालेलं असतं, तेव्हा श्रीकृष्ण म्हणून त्याला समजलेले नसतात. ते जेव्हा एकदा अरण्यामध्ये लाकूड फाटा आणण्यासाठी जातात तेव्हा गुरुपत्नी सुदामाजवळ काही पोह्याची एक पुरचुंडी देते आणि तिथे खूप धोधो पाऊस सुरू होतो. ते एका झाडाच्या आश्रयाला थांबतात. श्रीकृष्ण सुदामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असतात, मात्र त्याने डोळे झाकलेले असतात, ते जागेच असतात. आणि सुदामाला भूक लागते. मग सुदामा ती पोहे खातो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अरे दादा, तू काहीतरी खाल्ल्याचा मला आवाज येतोय, तू काही खातोस का? तेव्हा सुदामा खोटं बोलतो की नाही रे, माझ्याजवळ खायला काय आहे, काहीच नाही, हे थंडीने माझे दात थडथड असे वाजतायत, त्यामुळे तुला ते खाण्यासारखा आवाज येतो. ही एक चूक सुदामाला पुढे 18 विश्व दारिद्र्य भोगायला लावते. आणि जेव्हा अध्ययन संपून ते आपापल्या घरी जातात, सुदामा सुदामाच्या नगरीत जातो. सुदामाची नगरी म्हणजे आत्ताचं पोरबंदर. आणि श्रीकृष्ण द्वारकेला जातात. नंतर द्वारकेला राज्य वगैरे स्थापन होतं. परंतु या मधल्या काळात त्या एका चुकीचं प्रायश्चित्त किंवा भोग, तो म्हणजे 18 विश्व दारिद्र्य सुदामाला भोगावं लागतं. आणि त्या काळात तो पश्चातापाने दग्ध होतो आणि श्रीकृष्ण कृष्ण 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 अखंड कृष्णमय होऊन जातो. मग
म्हणजेच इथे मैत्री होतीच आहेच, परंतु श्रीकृष्णाने आता त्याचं सद्गुरुपद घेतलंय, कारण तो अखंड ध्यास श्रीकृष्णाचा त्याला लागलेला आहे. तेव्हा मग सुदामाची पत्नी म्हणते की तुमचा एवढा महान मित्र आहे, तुम्ही त्याला सद्गुरूही मानता, तो एका महान राजा आहे, तुम्ही त्याच्याकडून जाऊन काहीतरी आपल्या गरिबी या प्रपंचासाठी घेऊन या की. तर ते सुदामाला आवडत नाही, पण मात्र त्याला कृष्णाच्या भेटीची ओढ लागते. तो म्हणतो ठीक आहे मी जातो. तिला तो काही सांगत नाही. मात्र जाताना तो मुठभर पोहे त्याची पत्नी त्याच्याकडे देते. सुदामा द्वारकेत पोहोचतो. हे श्रीकृष्णाला नंतर ज्ञानाने कळतं. श्रीकृष्ण महालातून महाद्वाराच्या दरवाजापर्यंत धावत येतो. सुदामाला भेट मारतो, आतमध्ये महालात घेऊन जातो, त्याची पाद्यपूजा करतो. तेव्हा त्या दोघांच्या भेटीने दोघांना एवढा आनंद होतो की दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचा महापूर व्हायला लागतो. नंतर मग श्रीकृष्ण म्हणतो, दादा अरे तू माझ्यासाठी काही आणलंस का नाही. तेव्हा सुदामा ढसढसा रडतो, कारण त्याला माहिती होतं की एका मूठभर पोह्याने मला काय भोगायला लागले. आणि तेच मूठभर पोहे मग तो श्रीकृष्णाच्या स्वाधीन करतो. श्रीकृष्ण ते पोहे मटा खायला लागतात. हे सगळं दृश्य रुक्मिणी माता पाहतात. रुक्मिणी माता अंतर्ज्ञानाने जाणतात जर हे श्रीकृष्णाने सगळे पोहे खाल्ले तर या विश्वाचं राज्य सुदाम्याला देऊन टाकतील. मग ती मध्ये येते आणि ती पोहे काढून घेते की म्हणजे तुम्ही एकटेच कसे खाता, आम्हाला नको का. श्रीकृष्ण हे ओळखतात की रुक्मिणीने काय केलं ते. त्यानंतर मग श्रीकृष्ण त्याची सगळा पाहुणचार करतात आणि तो सुदामा माघारी निघतो. मात्र तो श्रीकृष्णाकडे काहीही मागत नाही. मात्र श्रीकृष्ण त्याला सगळं देऊन टाकतात. म्हणजे जेव्हा सुदामा पुन्हा सुदामपुरीला येतो तेव्हा ती नगरी सुवर्णमय झालेली असते आणि तो त्या नगरीचा राजा होतो. आणि एवढंच नाही तर सुदामाला भवमुक्त म्हणजे सायुज्य मुक्तीसुद्धा श्रीकृष्ण प्रदान करून देतात. म्हणजे मैत्री कुठल्या स्तरावरची असते, कुठल्या स्तरावरची असावी, आणि त्यामध्ये हे विशेष नातं आहे गुरुपदसुद्धा. कारण श्रीकृष्ण आणि सुदाम्याचे गुरु सांदीपनी ऋषी, परंतु नंतरच्या काळामध्ये सुदामा फक्त श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणतो. म्हणजेच देव आणि सद्गुरू ही दोन्हीही पदं श्रीकृष्णाला तो बहाल करतो. आणि त्या बदल्यात श्रीकृष्ण त्याला भौतिक ऐश्वर्य तर देतातच, परंतु आत्मसुख सायुज्य मुक्तीही देतात. तसंच इथे कथेमध्ये श्रीराम आणि सुग्रीवाची मैत्री झाली आहे, परंतु सुग्रीव श्रीरामांना शरण जातोय म्हणजेच गुरुपद देतोय. म्हणजे इथे गुरुपद आहे आणि मैत्री आहे, असं हे दुहेरी सुंदर असं नातं आहे. आणि हेच या कथेचं सारपण आहे. मला जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं की जो दे अच्छी विचारधारा ऐसा यार चुनो, जो दे ऐसी विचारधारा ऐसा यार चुनो, और 184 से मिले छुटकारा ऐसा मार्ग चुनो. श्री रामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मा